तर श्याम मानवांच्या वक्तव्यानंतर राजकीय रंग चढलेले आहेत, टीका होऊ लागलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली तर विरोधकांनी पाठिंबा दिलाय। श्याम मानव यांच्या वक्तव्याला विरोधकांनी पाठिंबा दिलाय। श्याम मानव कोण होता ते सांगणार आहे, त्यांना कोणी अधिकार दिला ते थोडी सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धी करता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। फडणवीसांचं सरकार आल्यापासून या ज्या काही याला ऊत आलाय, बुवागिरीला, कर्मकांडाला, धर्मकांडाला, हे सगळं जे घडतंय हे बोवे निर्माण झालेत, महाराज निर्माण झालेत, बोगस नालायक हे जे काही निर्माण झाले, कायद्याची अंमलबजावणी केली असती तरी झाले नसते। पण दुर्दैवानं सरकारच पाठीशी घालताना दिसत आहे। त्यामुळे श्याम मानव सर म्हटले ते खरं आहे। बागेश्वर बाबाला काय इतिहास माहिती हो, काहीतरी बोलायचं काय। शिवाजी महाराज कधी वाचलेत का? त्यांचा इतिहास कधी पाहिलाय का? शिवाजी महाराज थकले होते, शिवाजी महाराजांनी टोप काढला, हे असं वक्तव्य करून हे स्वतःची विद्वत्ता सिद्ध करायचा प्रयत्न करतात। मला वाटतं बागेश्वर बाबांनी आता बाबागिरी सोडून द्यावी आणि राजकारणात यावं, हे त्यांच्यासाठी योग्य राहील। इतर गोष्टीवर असा जनसमुदाय आपल्याला ऐकतोय म्हणून कोणतंही स्टेटमेंट देऊन लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी राग घालण्याचं काम त्यांनी करू नये।